भाजीला काही नसेल तर ही दाल मखनी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. एकदम घरच्या साहित्यामध्ये आणि टेस्टला सुद्धा एकदम अप्रतिम अशी लागते ही. आणि ह्यामध्ये आपण जास्त मसाले पण यूज करत नाही आहे. एकदम घरच्या मसाल्यामध्ये आपण ही दाल मखनी तयार करायची. तर तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करून नक्की बघा. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आपल्याला दाल मखनी बनवण्यासाठी इथं राजमा आणि उडीद घ्यायचे आहेत. मी रात्रभर भिजवलेलं आहे आणि ह्याचं प्रमाण मी दोन्ही एकच ठेवलेलं आहे. एक एक वाटी घेतलेलं आहे. पण तुम्ही इथं राजमा कमी केला तरी चालेल. आणि ह्यामध्ये तुम्हाला हवी असेल तर तुरीची डाळ 2 चमचे किंवा हरभऱ्याची डाळ 2 चमचे घातली तरी चालेल. आता हे आपण पाण्यातून काढून कुकरमध्ये घालून घेऊया आणि ह्यामध्ये आपण जेवढा राजमा आणि उडीद घेतलेले आहेत त्याच्या डबल आपण पाणी घालून हे शिजवून घेऊया. हे आपल्याला एकदम मॅश होईल असं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण एक शिट्टी झाली की नंतर कमी गॅसवर 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. म्हणजे आपले राजमा आणि उडीद चांगले शिजले जातील. आता हे चांगलं शिजलेलं आहे तर आपण मॅशरने थोडं मॅश करून घेऊया. म्हणजे आपली दाल मखनी एकदम गाढी अशी तयार होईल. इथं मी मॅश करून घेतलेलं आहे. तर आता आपण ही करायला घेऊया. इथं मी 2 चमचे तूप वापरलेलं आहे. तुम्ही इथं बटर वापरलं तरी चालेल. आणि 1 चमचा तेल घातलेलं आहे. त्यामध्येच अर्धा चमचा जिरे, 1 तुकडा दालचिनीचा, 1 लवंग आणि तेजपत्ता घातलेला आहे. ते थोडं फ्राय झालं की त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कट करून घालून घ्यायचा. कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे. कांदा आता भाजलेला आहे तर आता ह्यामध्ये आपण टॅमॅटोची पेस्ट घालून घेऊया. मी इथं 2 टॅमॅटोची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. आणि टॅमॅटो बरोबरच आपण पावडर मसाले घालून घेऊया. मी इथं कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर आणि 1 चमचा धने जिरे पूड आणि 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. आता हे मसाले आपण टॅमॅटोसोबत तेल सुटेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे. आता आपलं मसाले भाजून झालेले आहेत तर ह्यामध्ये आपण राजमा आणि उडीद घालून घेऊया. हे आता मसाल्याबरोबर एकदा मिक्स करून घेऊया. आणि तुम्हाला हे जर पातळ हवे असेल तर अजून थोडंसं गरम पाणी ॲड केलं तरी चालेल. ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि कमी गॅसवर आपण हे 10 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आता मी इथं 10 मिनटं चांगलं शिजवून घेतलेलं आहे. वरून 1 छोटा चमचा कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून घेऊया. आता हे आपलं डाळ मखनी तयार झालेली आहे तर आपण गॅस बंद करून घेऊया आणि गरम गरम सर्व करायला घेऊया. हे तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत सुद्धा सर्व करू शकता. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.